मराठा आरक्षणाचा जी-आर हा सरसकट नसून पुराव्याचा जी-आर असल्याचा निर्वाळा पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। त्यामुळे नाराज छगन भुजबळांसोबत ओबीसींना आश्वस्त करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला। दरम्यान काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करतायत अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेला आहे, हा जो काही जी-आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जी-आर नाही, हा पुराव्याचाच जी-आर आहे। इतरांच्या मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार। कोणाचं काढून कोणाला देणार नाही। दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही। तर जरांगेंनी भुजबळांवर टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालंय। बघूया। त्याची जी रिलीज मी काय बोला ते बोललं की त्याला वाटत ती केव्हापासून हुशार झाला। 58 लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं। तेवढं मला शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही। महाराष्ट्राचा भारतात तुला काही विचारायचं, याला काही विचारावं लागतो। शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा जी-आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत। पण आम्ही काढणार ना, कारण सरकार तो एकटेच नाही ना, या जनतेचं सुद्धा आहे ना। दरम्यान अध्यादेशानंतर वैर मिटलं असं सांगणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। मुंबईत पाय ठेवू देणार नाही असं म्हणणाऱ्यांना वर्षावर जाऊन धुतलं असतं असं वादग्रस्त वक्तव्य जरांगे यांनी पुन्हा एकदा केलंय। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र त्यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत। आंदोलकांचा गैरफायदा घेऊन काहींचा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न होता असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला। त्यावर उत्तर देताना जरांगेंनी फडणवीसांवर तोफ डागली आहे। त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते, पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या। असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे। आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, फडणवीसांना घ्यायचं। हा फक्त फडणवीसला घ्यायचं होतं। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्ष मागल्यावर असा होतो। दुसरीकडे मनोज जरांगेंनी मराठा अभ्यासकांनाही फटकारलंय। त्यांचा रोख मराठा नेते विनोद पाटील यांच्याकडे होता। किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही। कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जे-आर बद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते, हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात, हे फक्त टीव्हीवर असतात। फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढं रोज असते ते, बाकी काही नाही। मला बोलायचे नव्हते।